मी आयडीचं रेडीमेड पीठ यूज करते इडली बनवण्यासाठी. तर पहिले मी इडलीचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जे उरलेलं असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून सगळं याच्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आणि माझ्याकडे हे इडली भांडं आहे, याच्यामध्ये इडली खूप छान होते. तर पहिले मी सगळ्याला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बॅटर ओतून घेतलं आहे. तर व्यवस्थितपणे असं सगळं भरून घ्यायचं आणि त्यानंतर आता वाफ येण्यासाठी आपण ठेवलं आहे. तर ते होतं आहे इडली, तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊया. तर चटणीसाठी लागणारे सगळे साहित्य आहेत आणि मी पहिले खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे, त्यानंतर शेंगदाण्याची चटणी. खोबऱ्यासाठी खोबऱ्याचा कीस घेतला, त्याच्यात आलं आणि मिरची, त्याच्यानंतर दही, जिरे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, पाणी ॲड करून मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यानंतर लास्टला कोथिंबीर ॲड केली. तर तुम्ही पण अशीच चटणी करता का, मला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर मी शेंगदाण्याची चटणी करायला घेतली. सेम ॲज प्रोसेस आहे, जशी खोबऱ्याची चटणी केली आहे तशीच. फक्त याच्यामध्ये थोडीशी साखर जरा जास्ती घातली आहे, कारण प्रियांशी पण खाईल आणि तिला तिखट नको लागायला, त्या कारणास्तव. आणि मग या चटणीमध्ये मी फोडणी दिली जिऱ्या मोहरीची. खूप छान अशी चव लागते त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या चटण्या किती छान रेडी आहेत. ही खोबऱ्याची चटणी आणि ही शेंगदाण्याची चटणी. तर चला आपण आता इडली झाली की नाही बघूया. तर मग मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि किती सुंदर सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार आहेत. तुम्हीसुद्धा या पिठाचं रेडीमेड पिठाची इडली बनवून बघा, खूप छान होते. बघा प्रियांशी किती छान आता आपल्याला रिव्ह्यू देणार आहे. तर तिला पण खूप इडली आवडते. तर पहिले तिने श्री गणेश हा केला आणि मग करणने केला, त्याला पण इडली खूप आवडली. चला तुम्हाला पण आवडली का, मला कमेंट्समध्ये सांगा. बाय.